तुला आपण गेमिंग राहतात बघा जाने ही पकड़ गा पर इकडे बघ माझी आजी गणपती माहेरी पोहोचलो आम्ही मी ऐकलं दुसरंच काही हात करा एवढं भरावं लागत नाही सगळेजण पडायची सगळेजण उभारायचे एकटंच बसून राहायचं मारायला फक्त मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते मम्मी आता पावसात भिजलाय आजी काय करते ग कडक बाजरीची भाकरी काय करणार आहे स्वयंपाक स्वयंपाक काय करणार आहे आता कढीची आमटी करायची मटणाची चिकनची भाजी बनवायची हा हा तुमच्या मुली आल्यात तुमच्या घरी तुम्हाला कसं वाटतंय चांगले वाटते तुम्हाला कोणती लेक जास्त आवडती 2 नंबरची का 3 नंबरची सगळ्याच आवडते पहिले आजी तुला कसं वाटतंय का तुझ्या 2 लेकी आल्यात तर भारी वाटते ग माणसाला छान असतो फुलपत्र दिदी एक दोन कुठे गेलो फुलपत्र या चहा घ्यायला या आईचा चहा घ्यायला आईचा आईता आईता छेरा मस्त चहा पिली खुर्चीवरून एवढ्या जोरात पडली ही काय काय माझा ब्लाऊज शिवत होती आणि अशी गडबडीत बसायला गेली गडा कुठून मागून आला खुर्चीत घेतली दाजी असं समोर बसलेलं दाजीने माहिती बघितलं हसले असते ना मी चिडले असते म्हणून मी हसले नाही हसले आणि त्यांनी काय केलं माहिती का नंतर टीव्ही कडे तोंड फिरवलं
पहिला आजी पाट्यावर करायची ना. काट्यावर करायची. आता तर जीव नाही राहिला तर कर ठीक आहे. हाताची रुंदी नाही आजीच्या. हा. आता जीव झाला हाताचा. हात पाय तिला पण करा मम्मीला काय करते आता? अगं चालायला लागले असं गोल फिरायचं. मम्मा काहीतरी बोल ग. तिकट कर कूलर लावून दिला. काय म्हणता पप्पा? काय नाही एवढं फक्त. आजला निवांत दिसतंय. मग काय करायचं? तुम्ही आले म्हणलं निवांत करावं फक्त. पप्पा घर बांधलं, मागचं घर दाखवलं नाही ना आपण ते त्यांना व्हिडिओमध्ये. ते घर दाखवायला पाहिजे. इकडे फिरव कॅमेरा. पप्पांनी घर कसं बांधलं पप्पा सांगावं. काय होतं? काय नव्हतं. काय होतं? काहीच नव्हतं. पहिल्याचं घर कुठं होतं? पूर्ण स्टोरी सांगायची झालं म्हणलं ना तर पप्पांनी आम्ही आधी डिग्रस करायचं, तिथून परत ते घर विकलं, मग लासोडण्याला आलो होतो. लासोडण्यावर राहुल तेच डिग्रसमध्ये होतं. आणि तिथून मग लासोडण्यामध्ये येऊन परत जागा घेतली होती. ती जागा घेतली, ते घरचे थोडे वाद वगैरे झाले, ती जागा विकली. नंतर पप्पांकडे जागा नव्हती, घर पण नव्हतं, गाडी नव्हती, काही नव्हतं. पप्पा दुसऱ्यांच्या रूममध्ये राहत होते. पप्पांनी रोजची ती मेहनत त्यांचं काम करून त्यांनी नंतर जागा पण घेतली. 2 गुंठे जागा झाली आता पप्पांची. घर बांधायला त्यांनी घर बांधलं, पण असं थोडक्यात बांधलं होतं. एक रूम फक्त तेवढीच बांधली होती. तेवढं झाल्याच्या नंतर मग पप्पांनी हळूहळू आता घर बांधलं. म्हणून पूजा बाकी आहे. आता मला घराचा पूर्ण व्हिडिओ दाखवतो. केलं आहे, कष्ट करून, खूप मेहनत करून काम केलं आहे तेवढं. आम्हालाच माहिती आहे आता, ते त्यांनाच माहिती आहे कसं केलं. कसं केलं पप्पा? कष्टावर केला पण सारं. कष्टाने केलं. रोजची कामं करून हो. दिवस रात्रीचं बसायचं, कामं करायची, मेहनत करून घर उभा केलं. पण परत जेवढं गेलं होतं सगळं उभा केलं. हाय असं उभा केलं सगळं. त्यांनी त्यांच्या मेहनतीवर उभं झालं होतं सगळं पहिल्यासारखं झालं. आमचं जे डिग्रसचं घर होतं ना, सेम तसंच घर बांधले पप्पांनी आता. हो, घर बांधलं. घर बांधून परत नवी मोटरसायकल घेतली. 2 व्हीलर घेतली परत पप्पांनी आता. गाडी. जेवढं गेलं होतं ना तेवढं सगळं परत स्वतःच्या मेहनतीवर उभा केलं आहे. की कुणी म्हणणार पण नाही की हां मी थोडा हातभार लावला आणि केलं आहे म्हणून. त्यांनी त्यांच्या मेहनतीवर सगळं उभा केलं. आणि दुसऱ्यांची अशी कामं करून स्वतःच्या मेहनतीवर उभा करणं म्हणजे खूप कठीण असतं. त्यांनी तेवढं केलं. त्याच्यातून पप्पा 2017मध्ये पप्पांचं कॅन्सरचं ऑपरेशन झालं होतं. त्या दुखण्यातून पण पप्पा उठले. त्या दुखण्यातून पप्पांनी उठून एवढी मेहनत करून घर ते बांधून झाले पप्पांचं. एवढं पप्पांनी केलं म्हणजे तसं कष्ट पण केलं. तेवढ्या दुखण्यातून पण उठले. आहे की नाही पप्पा? हो केलं. 2017ला पप्पांचं ऑपरेशन झालं होतं. बाबांचं घर आणि बाबांची गाडी. पप्पांनी घराच्या मागे कसं छोटीशी शेती केली आहे. अशी मिरची, वांगे लावलेत, वालाची शेंग, चवळी पण लावली. बघा चवळी आली त्याला. पप्पा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा आवडला. व्हिडिओ कसा वाटला